आपण नेहमी म्हणतो तसं हा अपॉलिटिकल प्लॅटफॉर्म, तुमच्या माझ्या मनात येणारे प्रश्न, समस्या आपण सोशल मीडिया किंवा घरातल्या घरातला आपला टी व्ही, व्हॉट्सॲप याच्यावर जे बघतो, ऐकतो, आसपासची लोक बोलतो, तेच पण प्रगटपणे बोलण्याचा हा प्लॅटफॉर्म. आज मी हे बोलत असताना मला असं वाटलं की पहिला माझ्या मनात असंख्य म्हणी त्याची गर्दी जमा झाली. बून से गई व हाउस से नहीं आती. असं का वाटलं मला? आत्ता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना माहित आहे की परमवीर यांनी एक लेटर बॉम्ब टाकला आणि हा लेटर बॉम्ब टाकल्यानंतर अक्षरशः ज्याला आपण म्हणतो ना धरणीकंप तसा झाला. एवढंच नव्हे तर वाजे ज्यांनी आता परवा मला वाटते मिठी नदीमधून स्वतः पुरावे नष्ट केलेले काढून दिले, त्यांनी पण असं म्हटलंय की उगाचच मला बळीचा बकरा बनवताय. अहो वाजे, तुमच्याशी बाकी सगळ्या बाबतीत नाही पण या बाबतीत आम्ही 100% सहमत आहोत. आम्हालाही तेच वाटतंय. परमवीर, ज्याला नावच परमवीर, गेल्या काही वर्षात ते काय करतायत? पहिल्यांदा हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद, त्यावेळेला परमवीरांनी काय केलं तेही आम्हाला माहिती आहे. साधूंच्या खटल्यामध्ये काय केलं तेही आम्हाला माहिती आहे. सुशांत सिंहच्या बाबतीमध्ये काय केलं तेही आम्हाला माहिती आहे. आणखीनही अनेक बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. तरी सुद्धा परमवीर आणखीन वाजे यांचं थोडंसं मला असं वाटतंय, मला धन्यवाद त्यांना द्यायचे एवढ्यासाठी की तुम्ही आम्हाला जागं केलं. या प्लॅटफॉर्ममधून आम्ही लोकांना सांगतो जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. आता लोकच बडबडायला लागली आहेत की अरे बाप रे, आम्हाला माहितीच नव्हतं असं आहे. कारण माझी पिढी, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा जरा काही झालं, आपलं चुकलं की आई वडील शिक्षक सारे पोलिसाला बोलवीन बरं का, किंवा पोलिसाच्या ताब्यात देईल. अगदी बरोबर. एवढंच कशाला, माझा मुलगा गेल्यानंतर मी परत परत सांगायची की मला ना प्रत्येक युनिफॉर्मच्या माणसामध्ये माझा मुलगा दिसतो. याच्या पुढे मात्र मी नाही असं चुकून सुद्धा म्हणणार नाही. कारण नाही, माझा मुलगा असता तर असा परमवीरही झाला नसता, वाजही झाला नसता. किंवा काही जण असं म्हणतायत की दोघे जण फक्त प्यादी आहेत, त्यांना हलवणारे राजा आणि वजीर वेगळे आहेत, त्यांच्या आधीनही तो झाला नसता. मला असं वाटते आजही कदाचित पोलीस फोर्समध्ये असे असंख्य लोक असतील सुद्धा. पण मध्ये एक ट्रेंड आला होता आणि त्या ट्रेंडमध्ये असं दाखवलं जायचं की एखादा युनिफॉर्म मधला माणूस तो वाईटच आहे, तो कसा दुश्मनांना भेटलेला आहे आणि युनिफॉर्म मध्ये राहून तो कसं काय काय करतोय, हे सगळं 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 दाखवलं जायचं. तेव्हा आम्हाला प्रत्येक वेळेला वाटायचं की पोलीस दल किंवा सैन्य हे दोन्ही आदर असणारी, 100% विश्वास असणारी माणसं. माहिती आहे आपल्याला, रस्ता चुकला पोलीस दिसला पोलिसाला विचारा, मूल चुकलं पोलिसात तक्रार करा, भांडाभांडी झाली, खून झाली, मारामारी झाली, पोलिसात जा, म्हणजे आपल्याला न्याय मिळेल असं आम्हाला वाटत होतं. आता किंवा ते पिक्चर जेव्हा बघायचो तेव्हा असं वाटायचं की ज्यांच्याबद्दल आदर आहे त्या पोलिसांना आणि सैन्याला बदनाम करण्यासाठी सैनिक असे चित्रपट काढतात का? पण आता आम्हाला असं वाटायला लागलं की नाही, असं नव्हतं. की खरोखरीच जी अशी एलिमेंट्स आहेत की जी उघडपणे येत नव्हती, ती उघडपणे हे चित्रपट, कारण चित्रपटाला फायनान्स कुठून होत होतं? दुबईवरून होत होतं बरंचसं. तुम्ही जर बघितलं त्याच्यातले नट कोण होते, नट्या कोण होत्या, कंटेंट काय होता, तर तुम्हाला हेच जाणवेल की त्याचं सगळं फायनान्स हे दुबईवरून होत होतं. याचा अर्थ अंडरवर्ल्डला हे पूर्वीच माहिती होतं. ते हे उलट आमच्यावर अशा प्रकारे काही सांगून आम्हाला सूचना करत होते, पण आम्ही ते सगळं 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 कानाड करत होतो. आता काय झालं बघा. आता बघायला गेलं तर पोलीस म्हणजे आम्हाला आता काय वाटतं, खून करणारे पोलीसच आहेत, खंडणी वसूल करणारे पोलीसच आहेत, गुन्हा त्याचे जे काही पुरावे आहेत ते नष्ट करणारे पण पोलीसच आहेत, खंडणी वसूल करणारे पण पोलीसच आहेत, आणि त्यांना पाठीशी घालणारे, इतके दिवस झाले तरी मौन बाळगणारे किंवा त्यांना आत्ता त्यांच्यावर धडक कारवाई पटकन न करणारे, हे जे सगळे जे कोणी राज्यकर्ते आहेत त्या सगळ्यांवरचा सामान्य प्रजेचा विश्वास उडाला आहे. किती विश्वास उडालाय तर आपण जसं म्हणतो की कावेळी झालेल्या माणसाला प्रत्येक गोष्ट पिवळी वाटते. मग आता आम्हाला कळलं असं म्हणते मी की मदिरा खुली झाली, मंदिरं बंद होती, रिक्षावाल्यांनी भाडं मागितलं नाही वाढवून, तरी भाडं वाढवून दिलं गेलं.
जिकडे तिकडे जिकडे तिकडे जिकडे तिकडे आता आगीचं थैमान, आज इथे उद्या तिथे परवा तिथे. महाराष्ट्रातच या आगी अशा का लागतायत? मालमत्ता कर इतके दिवस झोपली होती म्युनिसिपल कॉर्पोरेशन, आता जिकडे तिकडे मालमत्ता गोळा करा. एवढंच कशाला? तुम्हाला खोटं वाटेल, तुम्ही हाच अनुभव घेतला असेल. मार्केटमध्ये मी आजकाल काही कारणामुळे थोडी कमी जाते. परवा एकदा मी मार्केटमध्ये गेले आणि मग तिथले जे जुने भाजीवाले आहेत, आता 50-60 वर्ष, त्यांना सवय झालेली आहे, ते म्हणायला लागले, माझी अब ठीक है इधर इतने दिवस का नहीं थी, कहाँ गई थी. त्यांचं म्हणणं असं होतं की ती जी सगळी माणसं आहेत ना, ती यूपी बिहारमधून आलेली आहेत. त्यांचं म्हणणं असं की हम बीमारू स्टेट हमारे राज्य को बोला जाता है. तुमचा महाराष्ट्र प्रगत आहे. माझ्यासारखे मला खात्री आहे की जवळजवळ 99% लोक आजही काळजी घेत आहेत, मास्क घालतायत, पुस्तकं नव्हे तर काही डॉक्टर्स प्रकाशित करत आहेत की हा व्यायाम करा, इम्युनिटी वाढेल, हा काढा घ्या, इम्युनिटी वाढेल, वाफारा घ्या, इम्युनिटी वाढेल. आणि असं असू नये, अपवादात्मक अशा प्रकारे जी महाराष्ट्रात वाढ होतीये ना, तर ती लोक अशी शंका बोलायला लागली आहेत की न जाणो त्या हॉस्पिटल्सना पण टार्गेट कसं दिलं असेल, त्यांना 100 कोटीचं दिलं असेल, यांना आणखीन काही टार्गेट दिलं असेल, हे खरं की खोटं ते मला माहिती नाही. जे लोक बोलतायत तेच मी फक्त उघडपणे बोलते आहे, एवढंच. मला असं वाटतंय याचे परिणाम किती भयानक होतील. पोलीस त्यांच्यावरचा विश्वास उडणं, सरकारवरचा विश्वास उडणं, ज्याला आम्ही आमचं मायबाप सरकार म्हणतो, आणि जरा काही झालं की आपण पोलिसाकडे धाव घेतो. अगदी सामान्य माणसाला वाटतं की पोलीसमध्ये तक्रार दाखल केली की मला न्याय मिळेल, तिथेच आमचे पाय आणि हात आता डळमळतील. आम्ही परत परत विचार करू, जावं की न जावं, जावं की न जावं, जावं की न जावं. पण मला असं वाटतंय की हे सगळे विचार मनात येत असताना नेमकं रेडिओवर गाणं लागलं. त्या गाण्याचे बोल होते, आता उजाडेलं उजाडेलं, आता उजाडेलं उजाडेलं. आणि मला मग पटकन एक जुनी आठवण झाली. पूर्ण गोष्ट नाहीच आहे ही खरी सत्य घटना आहे. सगळ्यांना अल्लाउद्दीन खिलजी आणि मलिक कपूर ही जोडी पक्की माहिती आहे. मलिक कपूर हा मुळात मराठा होता, म्हणजे महाराष्ट्रीयन होता असं म्हटलं जातं, पण गुजरातच्या स्वारीच्या वेळी हा मलिक कपूर पकडला गेला. अत्यंत देखणा, सरळ नाक, कुरळे केस आणि खूपच म्हणजे दैदिप्यमान आणि अतिशय छान अखीव रेखीव असा हा होता. त्याला गुजरातीतून पळवून आणलं गेलं, बाटवलं गेलं. मलिक कपूर म्हणून तो आयुष्यभर वावरला. त्यांनी या आपल्या मालकाची सगळी इच्छा पूर्ण केली. मला वाटते आजकाल होमो आणि अमुक आणि तमुक सगळं तुम्ही ऐकता, तसा हा खिलजी होता. त्यांनी ह्याचा वापर केला, संभोग घेतला. त्याच्याबरोबर इतरही अनेक सरदार याचा वापर करायचे. ह्या सगळ्याचा राग मलिक कपूरच्या नक्कीच मनामध्ये खदखदत होता. मात्र तो एकटा होता, काही करू शकत नव्हता. संधी मिळाली त्यावेळेला मात्र त्यांनी आपल्या धन्याचा खून केला आणि मलिक कपूर स्वतः दिल्लीच्या तख्तावर बसला. मला वाटते मी हे सांगते आहे, हे तुम्हाला खरं खोटं प्रश्नच नाही, यूट्यूबवर उपलब्ध आहे ही सगळी माहिती. माझ्या मनात मी काहीच सांगत नाहीये. तर मला एवढंच फक्त सांगावं असं वाटतंय की असा कोणीतरी एखादा मलिक कपूर निर्माण व्हायची वाट बघू नका. तुम्ही खरंच जागे व्हा. आणि जी उरली सुरली लाज आहे ती कारण आजही सामान्य माणसांच्या मनामध्ये. मला वाटते पूर्वी एका कामाच्या निमित्ताने मी जेव्हा तुमचं जे पोलीस मुख्यालय आहे तिकडे गेले होते, आणि त्याच्या बाहेर एक कविता पोलिसांना कसं वागवतात असं जी वाचली, ती वाचून माझ्या डोळ्यात पाणी आलं की काही झालं तरी पोलिसांना पकडलं जातं, दोष धरला जातो. पण आता जेव्हा आमच्या डोळ्यासमोर हे परमवीर आणि वाझे दोन्ही समोर दिसतात, शिंदे ज्याच्यावर आजकाल खटला भरला गेला आहे की तोच त्याचा हात होता, ते जेव्हा समोर येतं तेव्हा सामान्य मनुष्य आम्ही फक्त स्वतःला अत्यंत असहाय्य समजतो. तेव्हा आपण ठरवूया की खरोखरीच आपण असहाय्य आहोत की ह्या सगळ्या विरुद्ध आवाज उठवणार आहोत. आपली पॉवर जी आहे ती कशात आहे हे ओळखणार आहोत का? पण ब्रिटिशांनी जशी हत्यारं काढून घेतली अशी आजही आमच्या हातामध्ये हत्यारं नाही आहेत. नेहमीची ट्रॅडिशनल, पण असं नाही आहे, वेगळी हत्यारं आता आपल्या हातामध्ये आलेली आहेत. त्याचा वापर आपण कसा करतो हे महत्त्वाचं आहे. तेव्हा कृपा करून आपल्या ह्या ताकदीचा वापर करा आणि जागे व्हा. खरोखरीच पोलिसांनाही जबाब आपण विचारूया की हे आहे हे तुमचं खरं रूप. मला वाटते कालच एक नांदेडमध्ये पण घटना झाली, तेव्हा पण पोलिसांनाच ते मारत होते.
मुंबईमध्ये जेव्हा जिकडे तिकडे लॉकडाऊन खूप मोठ्या प्रमाणावर होतं तेव्हा पोलिसांना टार्गेट केलं जात होतं. असं का केलं जात होतं? इतके दिवस आम्हाला खरोखरीच वाटायचं की का असं होतंय. पण खरोखरीच पोलीस असे वागत असतील तर मला असं वाटतंय की मी असं म्हणणं खूप चूक आहे. कारण मला माहिती आहे की अगदी प्रामाणिक सुद्धा असंख्य लोक आहेत. पण एकदा मनात शंका, त्याचा जंतू वळवळायला लागला की तो कुठच्यापर्यंत थरापर्यंत लांब जाईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून पोलीस खातं आणि राजकारणी दोघांनीही जागं व्हा, नाहीतर अनार्की माजेल. ज्याला आपण ॲनिमल फार्म कादंबरीमध्ये असं सांगितलेलं आहे ना की ॲनिमल फार्म जर भारताची होऊन द्यायचं नसेल तर त्यांची जशी जबाबदारी आहे तशी आपलीही जबाबदारी आहे. आपण जागं झालं पाहिजे.